सतीश उर्फ खोक्या भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीडमधील तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली। दुसरीकडे वन विभागाने पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली आहे। खोक्याचं घर अज्ञातांनी पेटवलं, खोक्याची रवानगी कोठडी। खोक्या भोसलेला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। प्रयागराजमध्ये अटक केलेल्या खोक्या भोसलेला काल पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये आणलं। आज सकाळी खोक्याला वैद्यकीय चाचणीसाठी शिरूर कासारमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। हा जो गुन्हा दाखल झाला आहे हा खोटा गुन्हा आहे। खोक्या सतीश भोसले हा त्या स्पॉटला त्या दिवशी नव्हताच। सतीश भोसले हे शिरूरमध्ये होते आणि त्यांना फोन आल्याच्या नंतर जे काही ढाकणे पितापुत्र आहेत यांना जखमी झाल्याच्या नंतर या ढाकणे पितापुत्राला ढाकणे हॉस्पिटलला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे। खोक्याच्या घरावर काल वन विभागानं बुलडोझर फिरवला। वन विभागाच्या हद्दीमध्ये खोक्यानं हे घर बांधलं होतं। वन विभागानं पाडलेलं खोक्याचं घर अज्ञातांनी पेटवूनही दिलं। सायरा मला माहित नाही कोंडा बांधलेले होते सर। 20-25 जण होते सर। किती लोक आले? 20-25 जण होते सर। चौकशी जी चालू होती सतीशवरती तर मग ते आम्हाला मान्य होतं सर कायदेशीर। पण हे घरदार पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले। घरं पाडल्यानंतर मुलींवरती लहान मुलीवरती अन्याय झाला। शेळा गाई करडं भटका सन्नत मुर्ग्या अशा जी प्राणी पाळलेले होते त्या प्राणीवर जो अन्याय झालेला आहे सर तर ह्यो आम्ही तर नाही पण सरकारने याला कधीच माफ करू नये। खूप चांगले होते ते, कधी वाईट काम केले नाही। आम्ही इथं सांगतो की कधीच वाईट काम केले नाही। आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही ते का आम्हाला एवढाच भीव आहे की आमच्यावर पण हे कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी। ते गुंडे जे आले होते गाव गुंडे फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या। एक राजीनामा घेतला म्हणून एवढे राख, पण ज्यांनी केलंय त्यांच्या घरावर मोर्चे घेऊन जा ना। या गरिबांचा बळी देऊन काय होणार आहे? यांचा बळी कशासाठी? त्या बदल्यासाठी। त्याच्यामुळे उघड आहे महाराष्ट्राला कळतंय हे कोण करतंय। आता वंजारा समाज जो आहे त्यांना सुद्धा हे बरं वाटलं नाही। त्यांना सुद्धा हे हळहळ व्यक्त होती की यार ठीक आहे एक माणूस आहे पण त्याच्यामुळे कुटुंबाला त्रास, हे कुणाला बरं वाटन? मानवता म्हणून कुणाला बरं वाटन? हे राजकीय केलं जातंय आणि त्याच्यामध्ये गरिबांचा बळी गेलाय। 15 ते 20 जणांनी यावेळी मारहाण केल्याचा दावा खोक्याच्या कुटुंबियांनी केलाय। खोक्याच्या अटकेचं सर्वांनी स्वागत केलंय, मात्र त्याचं घर जाणं चुकीचं असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। सतीश भोसलेच्या घरावर एका घरावर बुलडोझर चालवला गेला आणि दुसरं घर जाळून टाकण्यात आलं। ते बघून मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की त्यांनी चुका प्रचंड केल्यात, गुन्हे केल्यात, त्याची त्याला शिक्षा द्या। पण घरच्यांनी काय वाईट केलं? त्याच्या बायकोनी मुलांनी त्यांचं काय त्याच्यात हे आहे? त्याचं हे जे बुलडोज केलं मला बिलकुल आवडलं नाहीये, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही। आउट ऑफ कोर्ट सजा देणं ही नवीन जी पद्धत सुरू झाली आहे ही महाराष्ट्राला घातक आहे। एखाद्याने खून केला म्हणून जाऊन त्याच्या घरच्यांचे खून करायचे असा जर कायदा आपण प्रस्थापित करणार असो तर हा जंगलराज होईल। त्याच्या बहिणींचा काय दोष? त्याने गुन्हा केलाय, त्याला सजा कोर्ट देईल। पण म्हणजे आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सजा सुनवू ही जी रॉबिनहूड परंपरा सुरू करण्याचा जो प्रयत्न सुरू झालाय हा अत्यंत धोकादायक आहे। उद्या आज हे तुमच्या त्याच्यावर आलंय, उद्या हे तुमच्यावर येईल।